सार्वत्रिक निवडणूक 2025 मतदानाचा टप्पा आपला आज पूर्ण होतोय. उद्या दिनांक 21/12/2025 रोजी आपल्या शेगाव नगर परिषदेच्या झालेल्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने मतमोजणीची प्रक्रिया उद्या सकाळी ठीक 10 वाजता जुने तहसीलची जी इमारत आहे तिथे नवीन जी रूपरेषा आहे ती मी आपल्याला मतमोजणीची थोडक्यात सांगू इच्छितो. या पूर्ण प्रक्रियेमध्ये एकूण 8 टेबल असणार आहेत मतमोजणीकरिता. प्रति प्रभाग एक टेबल या प्रकारे आपण मतमोजणीची प्रक्रिया घेणार आहोत. सर्वप्रथम टपाली मतपत्रिकेची जी प्रक्रिया आहे मतमोजणीची ती पूर्ण होणार आहे. तत्पश्चात प्रति प्रभाग 1 याप्रमाणे 8 प्रभागांची सुरुवातीच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. एकूण 9 फेऱ्या असणार आहेत. ज्याच्यामध्ये एका टेबलवरती एक प्रभाग असल्यामुळे सुरुवातीला मतदान केंद्र क्रमांक 1, 2, 3 जेवढे मतदान केंद्र असतील त्याप्रमाणे ती फेरी पुढे पुढे सरकत राहणार आहे. ते प्रभाग पूर्ण झाल्यानंतर उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 1 मध्ये 4 मतदान केंद्र आहेत. तर 4 मशीन्सवरची आपल्याला मतमोजणी अपरिहार्य आहे. 4 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर त्या टेबलवरती पुढचा प्रभाग आपण त्यानंतरच्या राऊंड करिता किंवा फेरी करता घेणार आहोत. त्यानुसार त्या टेबलवरती 5व्या राऊंडला 9व्या प्रभागाची जी आहे मतमोजणी 5व्या राऊंड पासून पुढे सुरू होणार आहे. 9व्या प्रभागामध्ये एकूण 3 मतदान केंद्र आहेत. तर पुढचे 3 फेऱ्या ज्या आहेत त्या 9व्या मतदान केंद्राच्या असणार आहेत. अशा प्रकारे आपण एक प्रभाग पूर्ण झाला एका टेबलवरती की पुढचा प्रभाग सुरुवातीला 1 ते 8 प्रभाग होतील. त्यानंतर 9 ते 15 प्रभाग म्हणजे एकट्याच 8 प्रभागाची मतमोजणी होईल का? सुरू होईल. एका टेबलवर एकाच प्रभागाची होईल पूर्ण. ओके. म्हणजे एका प्रभागाची दुसऱ्या टेबलवरती होईल असं नाही. मग एक राऊंड झाला की पेट्या खाली ठेवणार का? नाही, त्या पेट्या परत स्ट्रॉंग रूमला जाणार. अच्छा. मग दुसऱ्या मतदान केंद्राचे येणार. हो. येस, त्याप्रमाणे कारण उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांनाही ते पाहणं सोयीचं होईल. मुवमेंटसाठी ते सोयीचं होणार आहे. अशा पद्धतीने होणार आहे. तत्पश्चात अंतिम जी मतमोजणीचा निकाल आहे तो तत्पश्चात जाहीर करण्याची प्रक्रिया करण्यात येईल. आणि समजा पहिली जे प्रभाग 1 ते 8 समजा लागणाऱ्या पेट्या टेबल लागतील तर एकंदरीत किती वेळ लागू शकते एका प्रभागाला अंदाजे? समजा 4 मशीन असल्या एका प्रभागामध्ये तर अंदाजे किती वेळ लागेल? पहिल्या फेरीला थोडा वेळ लागेल आपल्याला ते रुटीन सेट होईपर्यंत. परंतु नंतरचं एक साधारण आपण 15 मिनिटं पकडून चालूया. ओके. साधारण आपला एक अंदाज असा आहे की 2.5 ते 3 तासाच्या दरम्यान आपली सगळी प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित आहे. एकदम पद्धतशीर सकाळी 10 वाजता चालू होईल आपली. पहिले सुरुवातीला टपाली मतदान आणि नगराध्यक्षांचं मतदान हे सगळ्यात शेवटी क्लिअर होईल का? म्हणजे सुरुवात प्रभाग वाईसच विषयी सांगू इच्छितो कारण त्यांचंही मतमोजणी जी आहे ती त्या प्रभागामध्ये त्या मशीन मध्येच असणार आहे. आपण त्यांचे जे कंटिन्यू प्रक्रिया चालणार आहे त्यांचे शेवटपर्यंत मतमोजणीची. तर आपण त्यांचे फेरीनिहाय जे आहे आपण ते जाहीर करणार आहोत मत किती मिळाले. म्हणजे ते किती मतांनी पुढे आहे किती मतांनी पुढे असं राहील. सर, प्रतिनिधींच्या म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रतिनिधींना आतमध्ये मोबाईल किंवा इतर कॅमेरे वगैरे नेण्यास बंदी आहे की चालू राहील, त्यांना नेता येईल? नाही, मोबाईल कुठलीही संपर्काची साधनं जी आहेत ती उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींना आतमध्ये नेण्यास मज्जाव आहे. नेता येणार नाही त्यांना आतमध्ये. उमेदवार त्यांचे निवडणूक प्रतिनिधी आणि तसेच त्यासोबत जे मतमोजणी करता प्रतिनिधी ज्यांना प्राधिकृत केलेलं आहे पद्धतीनं त्यांनाच आतमध्ये मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश असणार आहे त्या टेबल करिता. मीडियाच्या प्रतिनिधींना आतमध्ये जाऊन माहिती घेता येईल का? आपण कार्यपद्धती जी कशी आहे आतमध्ये त्याचं येऊन पाहणी करून जाऊ शकता. आपल्याला इथं मीडिया केंद्राची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक फेरीने जी काय आपली प्रक्रिया होईल त्याची अधिकृत माहिती देण्याकरता आम्ही टीम नियुक्त केलेली आहे. ही माहिती सगळ्या आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल. आम्हाला बगैर मोबाईलचा आतमध्ये जाऊ शकतो ना आम्ही? आपण कार्ड असलं तर समजा कार्ड म्हणजे पासेस वाले जे अधिकृत परमिटेड जे आहेत त्यांना जस्ट प्रक्रिया कशी चालली आहे ती बाहेरून पाहून तुम्ही पाहणी करून येऊ शकता. प्रत्येक टेबलला मतमोजणी पर्यवेक्षक आणि त्यांना सहाय्य करणारे असे 2 हे असतात, स्टाफ असतात. त्यांना पेट्या नेऊन देणारे कर्मचारी असतात. आपल्या 2 रो आहेत, 1 ते 4 टेबल आणि 5 ते 8 टेबल असे 2 रो असणार आहेत. त्यांना रो ऑफिसर्स असतात. ते सगळ्या मशीनची मुवमेंट त्याच्यावरती लक्ष ठेवून असतात.
फेरी करता कुठल्या क्रमांकाची मशीन जाणं अपेक्षित आहे त्याच्यावरती ते वाचून असतात. आतमध्ये स्ट्रॉंग रूम इन्चार्ज असतात. ते फेरीनी आहे जे शेड्यूल आपण वेळापत्रक हे केलेलं आहे राहून घ्या त्यानुसार ते ज्या मतपेट्या आहेत आपण मतदान यंत्र बरोबर. ते बाहेर आणून देण्याचं त्यांचं ते नियोजन पाहत असतात. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे संगणकीकरण कक्ष आहे की ज्याच्यामध्ये आपण हे सगळे मतं जे फेरीने आपले होणार आहेत त्याची डाटा एंट्री केली जाते, ती तपासणी केली जाते. मॅन्युअली पण तपासणी करणारी टीम असते. ते व्हेरीफाय करून आपण RO जे आहेत ते तिथं परत आपण ते जाहीर करण्याची प्रक्रिया करत आहोत. शेवटी तुमच्या येस माझ्या हातात होईल. त्या व्यतिरिक्त आपलं बाकीचं जे मॅनेजमेंट आहे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट असेल ते आता मीडिया कक्ष आहे स्टेशनरी आहे त्या व्यतिरिक्त आम्ही वेगवेगळ्या टीम नियुक्त केलेल्या असतात ते त्यांच्या कामाप्रमाणे जबाबदाऱ्या पार पाडत असतात. किती- एक्झॅक्ट आकडा किती- आपल्याला किती